आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत घरात असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये चमचमीत अशी पनीर बिर्याणी। साहित्यामध्ये आपण घेतलेला आहे पनीर। बरं, पनीरचे पीसेस करून घेतलेले आहेत मीडियम आकाराचे। त्यानंतर आपल्याला बिर्याणी करायची आहे, त्यामुळे आपण हा उभा कांदा चिरून घेतलेला आहे। असे 2 कांदे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे। लिंबू घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदासुद्धा घेतलेला आहे। बासमती राईस घेतलेला आहे अर्धा किलो। अर्धा तास झाला आम्ही हे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते। त्यानंतर आपण घेतलेले आहे फरसबी आणि मटार। यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही आणखीन भाज्यासुद्धा ॲड करू शकता। आणि घेतलेला आहे तेल। त्यानंतर आपण अख्खा गरम मसाला घेतलेला आहे, त्यामध्ये सगळे मिक्स घेतलेले आहेत। मोठी वेलची, हिरवी वेलची, दालचिनी, तेजपत्ता, चक्रीफूल, लवंग, काळी मिरी हे सगळं घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। तूप घेतलेलं आहे, तुपाच्या जागी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता किंवा तेलसुद्धा चालेल। त्यानंतर घेतलेला आहे मीठ आणि मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे आपला गरम मसाला, धना पावडर, हळद आणि आपला आगरी मसाला। हो, 1 चमचा आपण केवडा जलसुद्धा घेतलेला आहे। ऑप्शनल आहे, नसेल तरी चालेल। एका बाजूला तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। सर्वात आधी ना आपण पनीर फ्राय करून घेऊया। सावकाशपणे सोडा। पनीरमध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळे तेल उडू शकतो, तर त्यामुळे व्यवस्थित दक्षता घ्या। आता हे पनीर आपल्याला एक लाईटली सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊया। एकीकडे आपण पाणी तापत ठेवलेलं होतं मगाशीच, ते पाणी पण छान उकळलं आहे। आता त्यामध्ये गरम मसाला घालूया, काळी मिरी, लवंग, दालचिनी, चक्रीफूल सोबत घालूया 1 लिंबाचा रस। त्यानंतर यामध्ये आपण तूप घालूया की जेणेकरून आपला राईस पण छान असा सुटसुटीत होईल। त्यानंतर घालूया चवीपुरतं मीठ। आता यामध्ये आपण राईस घालूया आणि हा 90% आपण चांगला शिजवून घेऊया। गॅस मीडियम ठेवा आणि हा जरा शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता पनीरचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। आता हे आपण काढून घेऊया। आता आपण काय करूया, जे फ्राय केलेले पनीर आहे ते या पाण्यामध्ये घालूया। पनीर पाण्यामध्ये थोडा वेळ घालून ठेवा की जेणेकरून आपले पनीर सॉफ्ट राहतील। आणि त्याच तेलामध्ये आपण आता बरिस्ता करून घेऊया। हे पण छान आपल्याला गोल्डन कलरचे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। बरिस्ता मी फ्राय झाल्यावर ना काढून ठेवलेला आहे। बऱ्याचदा दाखवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला असं डायरेक्टच दाखवते। आपल्याला छान असा क्रिस्पी करून घ्यायचा आहे। आणि एका बाजूला आपला राईस पण झालेला आहे। आता आपण काय करूया, मी गॅस बंद केलेली आहे। आता यातलं पाणी वेगळं करून घेऊया। पहा तुम्ही, भात मस्तपैकी आपला सुटसुटीत झालेला आहे। आता काय करूया, हे जरा एक 5-6 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया। आपण काय केलं, या लगडीमध्ये ना 2 पळ्या तेल घातलेलंच होतं। आता ते गरम झालं आहे, त्यामध्ये घालूया अख्खा गरम मसाला। त्यामध्ये आहे तेजपत्ता, मोठी वेलची, हिरवी वेलची, काळी मिरी, 2 लवंग, चक्रीफूल आणि दालचिनी।
आता त्यामध्ये घालूया 2 मोठे बारीक चिरलेले कांदे. ग्रेव्ही पाहिजे तर कांदा जेवढा तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल त्यानुसार कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. सोबत घालूया 1 टोमॅटो बारीक चिरलेला. बरं, जो टोमॅटो आणि कांदा जो आहे तो आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचा आहे. झाकण खोलूया. कांदा चांगला शिजलेला आहे. आता त्यामध्ये घालूया आलं लसूणची पेस्ट. तीन चमचे आपण आलं लसूण पेस्ट घातलेले आहेत. हे पेस्ट कमी जास्त पण तुम्ही करू शकता. जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे ते कमी करा किंवा वाढवा. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत छान परतवून घेऊया. आता यामध्ये जातील मसाले. सर्वात आधी आपला आगरी मसाला आपण 2 चमचे भरून घातलेला आहे. त्यानंतर घालूया हळद. आता घालूया त्यात गरम मसाला 1 चमचा आणि सोबत घालूया 1-1.5 चमचा बिर्याणी मसाला. व्हेज बिर्याणी मसाला किंवा व्हेज पुलाव मसाला तुम्हाला बाहेर मिळून जाईल. आता हे परतवून घेऊया. आता यामध्ये भाज्या घालूया. मटार आणि फरसबी परतवून घेऊया. भाज्या घालून झाल्यानंतर ना आपल्याला त्या भाज्या थोड्या 5-6 मिनटं चांगल्या वाफेवर शिजवायच्या आहेत. आपण काय करूया, गॅस मंद करूया, वरती देऊया झाकण आणि 6 ते 7 मिनटं चांगलं वाफ काढून घेऊया. झालेली आहेत. आपण झाकण काढूया आणि यामध्ये ना आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, अगदी थोडं. आता पुन्हा झाकण देऊया आणि आपण थोडे शिजवून घेऊया आणखीन. तुम्ही पाहू शकता मटार ना आपले जरा शिजलेले आहेत. आता आपण त्यामध्ये घालूया पनीर. हे एकसारखे करून घेऊया. छान कलर आलेला आहे. आता यामध्ये घालूया मीठ चवीपुरतं. मिक्स करून घेऊया. आता काय करूया, यामध्ये केवडा जल घालूया. 1 चमचा घेतला, 1 लहान चमचा. ऑप्शनल आहे. ह्याच्या जागी तुम्ही वेलची वापरलीत तरी चालेल. तशीही आपण अख्खी वेलची घातलेलीच आहे. आता काय करूया, 2 मिनटासाठी फक्त झाकण ठेवूया आणि 2 मिनटं वाफ काढूया. तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता मी काय करते, गॅस बंद करते. मी एक उभं टोप घेतलेले आहे. यावर ना आपण आता थर लावायला घेऊया. सर्वात आधी ना आपण ग्रेव्ही घालूया. ग्रेव्ही घातली ना की अशी पसरवून घ्यायची. आता ग्रेव्ही नंतर त्यावर आपण राईस घालूया वरतून. तुम्हाला जर हे सगळं करायचं नसेल ना तर तुम्ही डायरेक्ट ग्रेव्हीच्या वर डायरेक्ट भाताचा थर लावलात ना तरीसुद्धा चालेल किंवा मिक्स केलात तरीसुद्धा चालेल. आता भाताची लेयर लावल्यावर त्यावर थोडा बरिस्ता घालूया. सोबत घालूया थोडी कोथिंबीर. त्यानंतर पुन्हा आपण ग्रेव्ही घालूया वरतून. त्यावर घालूया राईस. छान पसरवून घेऊया. आता उरलेला जो बरिस्ता आहे तो पुन्हा वरतून घालूया. त्यावर घालूया कोथिंबीर.
नाही घातलात तरीसुद्धा चालेल. आता मी काय करते, यावर देते झाकण. आता मी काय केले, मंद आच केले आणि मंद आचेवर मी हे टोप ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण दिले आणि वरतून घट्ट झाकण म्हणून तवा ठेवलेला आहे. आता हे आपल्याला 15 मिनटं तरी ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे आज मंद करून ठेवा. झाकण काढूया. 15 मिनटं ठेवलेलं होतं आणि बघा छान वाफ आलेली आहे. गॅस पण बंद केलेली आहे. आपली बिर्याणी तयार आहे. आता मी तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते.